नागपुर में कांग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाल ने मोदी सरकार के 11 साल पूरे होने पर जमकर निशाना साधा। उन्होंने केंद्र सरकार से लोखा जोखा मांगते हुए कहा कि सिर्फ भाषण नहीं, अब हिसाब देने का वक्त है। इसके साथ ही चुनाव प्रक्रिया, स्वराज्य संस्था, सुले, ठाकरे और अन्य राजनीतिक घटनाओं पर भी उन्होंने अपनी बात रखी। मोदी सरकारने 11 वर्षाचा त्यांना जो मॅन्डेट मिळाला होता त्या अनुषंगाने त्यांचा लेखाजोखा हा देशापुढे जगापुढे हा मांडला पाहिजे। वास्तविक पाहता बोलायचा बात आणि बोलायचीच कडी ही भाजपची आणि नरेंद्र मोदी यांची एकंदरीत असणारी शैली आहे। त्यामुळे त्या शैलीचा वापर न करता जे तांत्रिक दृष्टिकोनातून जे मान्यता प्राप्त जे मापदंड आहे, ज्यांना लोकमान्यता आहे, ज्यांना विज्ञानाची मान्यता आहे आणि जे पॅरामीटर्स हे युनिसेफ सारख्या, वर्ल्ड बँक सारख्या किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सारख्या ऑर्गनायझेशन ज्यांना रेफर करतात, अशा सगळ्या डाटाच्या अनुषंगाने त्यांनी आपला लेखाजोखा मांडला पाहिजे। दरवेळेस नरेंद्र मोदी आणि त्यांचे बगलबच्चे स्वतःची पाठ थोपटून घेण्यामध्येच कुठेतरी समाधान मानत असतात, मात्र त्यांनी तसं करू नये। हॅपीनेस इंडेक्स, हंगर इंडेक्स, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स यासारखे अनेक इंडेक्स आहेत। शाळेतून गळती झालेल्या मुलांचं प्रमाण, ग्रॅज्युएट होत चाललेल्या तरुणांचं प्रमाण, रोजगाराची उपलब्धता या सर्व अनुषंगाने त्यांनी आपला लेखाजोखा मांडला पाहिजे। श्रीमंत हा अधिक श्रीमंत होत चाललाय आणि गरीब हा अधिक गरीब होत चाललाय, या संदर्भात देखील त्यांनी भाष्य केलं पाहिजे। आपण जर मागे वळून बघितलं तर 14 वर्षापूर्वी नरेंद्र मोदी काय काय सांगून सत्तेवर आले, तर दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या या उपलब्ध करून देऊ अशा पद्धतीने त्यांनी अभिवचन दिलं होतं। तर दुसरीकडे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू, सर्व पिकांना MSP लागू करू, स्वामीनाथन आयोग हा 100% लागू करू, लागत मूल्यापेक्षा 1.5 पटीने हमी भाव राहील, याही घोषणा त्यांनी केल्या होत्या आणि या सोबतीला 100 स्मार्ट सिटीज निर्माण करण्याचंही त्यांनी आश्वासन दिलं होतं। आता भिंग घेऊन जरी फिरलं तरी यातली एकही मागणी ही पूर्ण झालेली हे आढळून येत नाही। या पलीकडे जाऊन दर प्रत्येक माणसाच्या खात्यात 15 लाख रुपये थेट येणार हे देखील त्यांचं आश्वासन जनतेला होतं। तर यासोबतच त्यांच्या भाजपसोबत एक पॅरलल विंग मोदींची जी काम करत होती, त्यात रामदेव बाबा सारखी माणसं होती, त्यात अण्णा हजारेंसारखी माणसं होती। त्याचाही लेखाजोखा या ठिकाणी सांगितला पाहिजे की रामदेव बाबा सांगत होते की पेट्रोल जे आहे ते 35 रुपये होईल, डिझेल जे 25 रुपये होईल, त्याचं काय झालं हाही त्यांनी हिशोब दिला पाहिजे। या सोबतच लोकपालाचं काय झालं हे मुद्दे सगळे सांगितले पाहिजे। त्यामुळे नुसत्या येऊन हवेत वाफा जिरवण्याच्या ऐवजी त्यांनी आपला लेखाजोखा 11 वर्षाचा सांगितला पाहिजे। शेवटी या 11 वर्षात हा भारताला पुढे घेऊन जाणारा नव्हे तर मागे घेऊन जाणारा राहिलेला आहे। त्यांच्या कारकिर्दीची तुलना मनमोहन सिंग साहेबांच्या कारकिर्दीशी जर केली तर स्पष्ट होऊन जातं की मनमोहन सिंग साहेबांच्या काळात एक विकासाची घोडदौड ही सुरू होती। त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांची पारदर्शकता, भ्रष्टाचार थांबवण्याचा असलेला प्रयत्न, या उलट नरेंद्र मोदी यांनी काम केलंय। त्यामुळे जे आपल्या देशाचे जे चक्र आहेत हे उलट्या दिशेने फिरत आहेत। हे 11 वर्षाचा लेखाजोखा जो आहे हा जनतेच्या समोर मांडण्याचं काम आम्ही देखील करणार आहोत। तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत बाब आहे, कोणी कोणत्या पक्षाने काय करावं हा ज्याचा त्याचा निर्णय। आम्ही गत 2 निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढलो। महाराष्ट्रात महाविकास आघाडी येण्याची विशिष्ट राजकीय परिस्थिती होती, तर इंडिया अलायन्स हा लोकशाही विरोधात नरेंद्र मोदी आहे आणि संविधानाला बदलू भाजप पाहत आहे। या 2 मुद्द्यांच्या अनुषंगाने देशभरामध्ये इंडिया अलायन्स निर्माण झालं होतं। आजही लोकशाहीचा असणारा त्यांचा मोदींचा भाजपचा विरोध आणि संविधान बदलण्याच्या करता चाललेला त्यांचा खटाटोप आजही सुरू आहे आणि करिता आम्ही या प्रवृत्तीच्या विरोधात लढणार आहोत। जे या लढाईत आमच्या सोबत असतील त्यांना सोबत घेऊन आगामी काळात काँग्रेस वाटचाल। शेतकऱ्यांच्या प्रश्न मोठ्या स्वरूपामध्ये रुद्ररूप धारण करत आहे। खरीप हंगाम आलेला आहे, शेतकऱ्यांना पेरण्याकरता कुठल्याही प्रकारचा पतपुरवठा झाला नाही। कर्जाची पुनर्बांधणी जी आहे, पीक कर्जाची ती पुनर्गठन जे आहे त्या संदर्भात कुठलाही निर्णय नाही। खत, बी, बियाणं याचा तुटवडा निर्माण झालेला आहे। शेतकऱ्यांना एकरी 20,000 रुपये आणि हेक्टरी 50,000 रुपये दिले गेले पाहिजे, ही आजची आणीबाणी आहे, ज्वलंत प्रश्न आहे। या सर्व प्रश्नांच्या माध्यमातून जर उहापोह जर आपल्या महाराष्ट्रात जर झाला तर हा महाराष्ट्र पुढे घेऊन जाण्याच्या अनुषंगाने मदत होईल।
त्यामुळे लक्ष डायव्हर्ट करण्याकरता कुठेतरी पुण्याचं प्रकरण, त्याच्या आधी बीडची चर्चा आणि आता कोण एकत्र येणार यावर जो राजकीय दांड हा वळवलेला आहे हा संयुक्तिक नाही. किरण कुलकर्णी हे एकंदरीत जो मतांची जी चोरी झाली, जो मतांवर दरोडा टाकला गेला, याच्या मुख्य सूत्रधार हे देवेंद्र फडणवीस जरी असले तरी हस्तक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी किरण कुलकर्णी यांनी हे कार्यरत होते. त्यामुळे मतदार संख्या ही 41 लाखांनी कशी वाढली आणि शेवटच्या 5 वाजेनंतर 76 लाख मतदान कसं झालं या प्रश्नाचं जे गुढ आहे, उलटपक्षी हे ओपन सिक्रेट आहे, मात्र या सगळ्या गुढाच्या अनुषंगानं कार्यरत असणारी व्यक्ती म्हणजे किरण कुलकर्णी हे होते. आणि त्यांची नार्कोस्टेज जर झाली तर हा महाराष्ट्रातला झालेला एकंदरीत जो मतांवर टाकलेला डल्ला आहे आणि ही जी फिक्सिंग आहे, मताची जी चोरी आहे, तिचा पर्दाफाश होईल. निवडणूक आयोगाने कडे लेखी तक्रार याच्या वारंवार केलेल्या आहे. निवडणूक आयोग हा कुठेतरी अमित शहा यांच्या सूचनेनुसार कार्यरत आहे असं स्पष्ट दिवसेंदिवस होत चाललेलं आहे. आपल्या सगळ्यांना ज्ञात असेल की देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याच्या पूर्वी किंवा कोण बनेगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ह्या जेव्हा ब्रेकिंग सगळ्या चालल्या होत्या तेव्हा काँग्रेसचं शिष्टमंडळ आपल्या सगळ्या पुराव्यानिशी हे निवडणूक आयोगामध्ये गेलं होतं आणि त्या ठिकाणी 5 वाजेनंतर मतदान कसं वाढलं हा मुद्दा 8% वाढलेल्या मतदानाच्या अनुषंगानं एकूण 75 लाख मतदानाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी ते गेले होते. त्यावेळेस ही तक्रार केली संसदेमध्ये जेव्हा राहुल गांधींनी भाषण केलं तेव्हा सरकारला विनंती केली की याच्यात राजकारण बाजूला ठेवू, याचं सगळ्या हे जे आक्षेप आहेत हे लोकशाही वाचवण्याकरता याच्यावर याची चौकशीच्या आदेश द्या. त्यानंतर वारंवार आमचे शिष्टमंडळ हे निवडणूक आयोगाला भेटलेलं आहे. मात्र निवडणूक आयोग जे आहे अडचणीत आल्यानंतर नियम बदला, सीसीटीव्ही फुटेज मागितलं, नियम बदलले, मतदार यादी फोटो सहित आम्हाला त्या नियम बदलले. त्यामुळे निवडणूक आयोग जो आहे हा निवडणूक आयोगाचीच भूमिका ही संशयास्पद आहे.